अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील धाकली इथं शेतजमिनीच्या वहिवाटाच्या वादावरून एका महिलेसह तिच्या साथीदारांना एकाची हत्या केली होती। या हत्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती सुनील पाटील यांच्या न्यायालयानं 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील धाकली येथील रहिवासी आरोपी देवानंद गवई आणि त्याची साथीदार प्रमिला गवई यांनी देवानंदची चुलत बहीण कमलाबाई सोनोने यांचा मुलगा रवी सोनोने याची हत्या केली होती। दोन्ही आरोपींनी रवीच्या डोक्यावर लाकडी काठीनं आणि कांडक्यानं वार करून हत्या केली होती। कमलाबाईच्या शेताच्या वहिवाटीच्या कारणावरून दोन्ही आरोपींच्या मनात राग होता आणि यातूनच रवी सोनोने याची हत्या झाल्याची तक्रार कमलाबाई सोनोने यांनी पोलीस ठाण्यात केली होती। बार्शीटाकळी पोलिसांनी देवानंद गवई आणि प्रमिला उर्फ मंदा गवई याच्या विरोधात भारतीय दंडविधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। तर या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयानं दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली।